Okay, so in previous lecture and previous video we see heterocyclic ring with oxygen and sulfur. Now we see heterocyclic ring with nitrogen, 3-member heterocyclic ring with, or sorry, 5-member heterocyclic ring with nitrogen. If nitrogen present in 5-member ring, then that ring is called as imidazole. Okay, 5-member unsaturated heterocyclic ring containing 2 nitrogen atom at first and थर्ड पोझिशन, देन इट इज कॉल्ड ॲज द इमिडॅझोल रिंग. जर तिथे असतील तर त्या रिंगला काय म्हटलं जातं? इमिडॅझोल रिंग म्हटलं जातं. इथे बघा, आता ही अनसॅच्युरेटेड रिंग आहे, म्हणजे इथे काय आहे? डबल बॉन्ड प्रेझेंट आहेत. ओके, आणि इथे काय आहे? नायट्रोजन फर्स्ट पोझिशनला आणि थर्ड पोझिशनला नायट्रोजन आहे, म्हणजे 2 नायट्रोजन आहेत. तर त्या अशा रिंगला काय म्हटलं जातं? इमिडॅझोल म्हटलं जातं. आणि हीच जर रिंग सॅच्युरेटेड झाली म्हणजे इथं काय होणार? हिचे फक्त काय जाणार? डबल बॉन्ड तिथले निघून जाणार. बाकी आणि तिसऱ्या नंबरच्या नायट्रोजनसोबत काय अटॅच होणार? हायड्रोजन मॉलिक्यूल अटॅच होणार. तर त्या रिंगला काय म्हटलं जाईल? इमिडॅझोलिडाईन. सेम आहे जसं तिकडं थायाझोलिडाईन, ऑक्सॅझोलिडाईन, इमिडॅझोलिडाईन सिमिलर आहेत. ओके, आता फर्स्ट पोझिशनला अगेन अनसॅच्युरेटेड रिंग, फर्स्ट पोझिशनला नायट्रोजन विथ हायड्रोजन, सेकंड पोझिशनला नायट्रोजन, तर त्याला काय म्हटलं जातं? पायऱ्याझोल. ओके, आणि पायऱ्याझोल म्हटलं जातं. आणि इथे जर असेल सॅच्युरेटेडमध्ये पायऱ्याझोलिडाईन. ओके, सो पायऱ्याझोल म्हणजे काय? 5-member अनसॅच्युरेटेड हेट्रोसायक्लिक रिंग कंटेनिंग नायट्रोजन ॲट फर्स्ट अँड सेकंड पोझिशन, सॅच्युरेटेड. ओके, सफिक्स ओलिडिन इज रिक्वायर फॉर सॅच्युरेटेड. ओके, देन सपोज आता एकच डबल बॉन्ड असेल तर काय केलं जातं? आता इथे इमिडॅझोल जो आहे, इथं काय 2 डबल बॉन्ड आहेत. कोणत्या पोझिशनला? एक आहे तो दुसऱ्या आणि तिसऱ्या पोझिशनला, आणि नेक्स्ट आहे तो चौथ्या आणि 5व्या पोझिशनला. ओके, आता जर सिंगल डबल बॉन्ड असेल, जसा इथे दिसतोय तुम्हाला, फर्स्ट पोझिशनला नायट्रोजन आहे, थर्ड पोझिशनला काय आहे? नायट्रोजन आहे, म्हणजे ही कुठली झाली? पार्शली अनसॅच्युरेटेड इमिडॅझोलिन. ओके, मग तिला काय म्हटलं जातं? इमिडॅझोलिन म्हटलं जातं. आता इथे कितव्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे? जर एकच डबल बॉन्ड असेल तर इमिडॅझोलचं कन्व्हर्जन कसं होतं? इमिडॅझोलिनमध्ये. एकच डबल बॉन्ड असेल, 2 डबल बॉन्ड असतील तर इमिडॅझोल, डबल बॉन्ड नसेल तर इमिडॅझोलिडाईन, आणि एकच डबल बॉन्ड असेल तर इमिडॅझोलिन. ओके, ऑक्सिजनमध्ये सुद्धा एकच डबल बॉन्ड असेल तर ऑक्सॅझोलिन. ओके, तर नायट्रोजनमध्ये असेल तर सल्फरमध्ये असेल तर थायाझोलिन. ओके, सल्फरमध्ये असेल तर थायाझोलिन. ओके, तर इथं जर एकच डबल बॉन्ड असेल तर त्या डबल बॉन्डची पहिल्यांदा काय लिहायची? पोझिशन लिहायची. आता डबल बॉन्ड कुठं आहे? नंबरिंग करून घ्यायचं, दुसऱ्या आणि तिसऱ्या पोझिशनला. मग ती काय झाली? 2 इमिडॅझोलिन. ओके, आता पुन्हा इथे तिसऱ्या पोझिशनला आहे म्हणून ती काय झाली? 3 इमिडॅझोलिन. चौथ्या आणि 5व्या पोझिशनला आहे म्हणजे चौथ्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे म्हणून ती काय झाली? 4 इमिडॅझोलिन. ओके, जर म्हणजे अनसॅच्युरेटेड रिंग असेल तर इमिडॅझोल, कम्प्लीट सॅच्युरेटेड असेल तर इमिडॅझोलिडाईन, आणि पार्शली म्हणजे एकच डबल बॉन्ड असेल तर तिला काय म्हटलं जातं? इमिडॅझोलिन. ओके, देन नेक्स्ट इज दिस. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे कसलं आहे? फर्स्ट पोझिशनला नायट्रोजन आणि सेकंड पोझिशनला नायट्रोजन, हे पायऱ्याझोलचं स्ट्रक्चर आहे. पण जर पार्शली असेल तर त्याचं एकच सिंगल डबल बॉन्ड असेल तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? पायऱ्याझोलिन. दुसऱ्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे म्हणून आपण तिथे काय लिहिणार? 2 पायऱ्याझोलिन. आता इथे पुन्हा तिसऱ्या पोझिशनला डबल बॉन्ड गेला आहे म्हणून 3 पायऱ्याझोलिन. चौथ्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे म्हणून 4 पायऱ्याझोलिन. ओके, देन 6-member रिंग. ओके, सो 6-member रिंग, अशी रिंग कशाशी रिझेंबल असते? बेन्झिनचे. ओके, आता बेन्झिनमधला एखादा आता हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय? इफ वन ऑफ द ॲटम फ्रॉम बेन्झिन इज रिप्लेस्ड बाय हेट्रो ॲटम, देन दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ॲज हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. आता बेन्झिनमधला पहिला कार्बन ॲटम जर नायट्रोजनने रिप्लेस केला, पहिला कार्बन ॲटम, तर त्या रिंगचं नाव काय होतं? पायरिडीन. ओके, आणि सपोज देन नेक्स्ट पहिला कार्बन ॲटम एक नायट्रोजन असेल बेन्झिन रिंगमध्ये, त्याचं नाव काय असतं? कुठल्या पोझिशनला? फर्स्ट पोझिशनला, त्याचं नाव काय असतं? पायरिडीन. देन पायरिमिडीन, जे आपले DNA बेसिस आहेत, DNA RNAचे, ते पायरिडीन आणि पायरिमिडीनपासून प्रिपेअर केलेले असतात. ओके, सो सेकंड पायरिमिडीन. ओके, पायरिमिडीनमध्ये म्हणजे काय? जर एक
पहिला कार्बन ॲटम नायट्रोजनने रिप्लेस केला तर पायरिडिन, आणि बेन्झिनमधला पहिला आणि तिसरा नायट्रोजन ॲटम पहिला आणि तिसरा कार्बन ॲटम नायट्रोजनने रिप्लेस केला तर ते कोणतं असतं, पायरिमिडिन. देन पायरॅडायझाईन, जर पहिला आणि दुसरा कार्बन ॲटम कोणी रिप्लेस केला, नायट्रोजनने रिप्लेस केला, ओके, तर त्याला काय म्हटलं जातं, पायरॅडायझाईन. ओके, हे झालं अनसॅच्युरेटेडसाठी. आता सॅच्युरेटेड 6 मेंबर रिंग असेल आणि त्यातला जर पहिला कार्बन ॲटम नायट्रोजनने रिप्लेस केला तर त्या रिंगचं नाव काय दिलं जातं, पायपेरिडाईन. तर त्या रिंगला काय म्हटलं जातं, पायपेरिडाईन. देन पहिला आणि चौथा, this is the saturated one, this is saturated one, then it is called as pyrazine. ओके, पहिला आणि चौथा कार्बन ॲटम नायट्रोजनने रिप्लेस केला तर. देन अनसॅच्युरेटेडमध्ये पहिला आणि चौथा कार्बन ॲटम नायट्रोजनने रिप्लेस केला तर ती पायराझाईन, आणि सॅच्युरेटेडमध्ये पहिला आणि चौथा कार्बन ॲटम नायट्रोजनने रिप्लेस केला तर ती पायपेराझाईन. ओके, देन ऑक्सिजन. ओके, जर बेन्झिनमधला अनसॅच्युरेटेड बेन्झिनमध्ये पहिला कार्बन ॲटम ऑक्सिजनने रिप्लेस केला तर त्याला काय म्हटलं जातं, 4H पायरान म्हटलं जातं. ओके, 4H पायरान म्हटलं जातं. देन 4H पायरान का म्हटलं जाते, कारण बेन्झिनमध्ये डबल बॉन्ड किती असतात, 3. ओके, आणि इथे कुठला डबल बॉन्ड मिसिंग झाला आहे, चौथ्या पोझिशनला डबल बॉन्ड नाही, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, 4H पायरान. आता 2H पायरान म्हणजे काय, ऑक्सिजन फर्स्ट यालाच आहे, कुठल्या इथला डबल बॉन्ड मिसिंग झाला आहे, सेकंड पोझिशनचा, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, 2H पायरान. ओके, देन हिअर अगेन फर्स्ट पोझिशनला काय आहे इथे, जस्ट मिनिट, इथे फर्स्ट पोझिशनला काय आहे, ऑक्सिजन आहे. ओके, आणि फोर्थ पोझिशनला काय आहे, नायट्रोजन आहे. सो डबल बॉन्ड कुठला मिस झाला आहे, चौथ्या पोझिशनचा. ओके, सो ही 4H ऑक्साजाईन आहे, पण 1,4 ऑक्साजाईन आहे, कारण ऑक्सिजन आणि नायट्रोजनचं पोझिशन लिहायचं आपल्याला तिथे. देन हिअर जर बेन्झिन रिंगमध्ये ऑक्सिजन असेल, डबल ऑक्सिजन प्रेझेंट असेल तर कसं लिहायचं, तर त्या ऑक्सिजनची पहिल्यांदा काय लिहायची, पोझिशन लिहायची. कुठल्या पोझिशनला आहे ऑक्सिजन प्रेझेंट, 1 आणि 4. सो 1,4 डाय ऑक्साजाईन. ओके, देन सम बेसिक रिंग. ओके, 2 बेन्झिन रिंग एकमेकांना अटॅच झाल्या तर त्या कंपाऊंडला काय म्हटलं जातं, नॅफ्थॅलिन. 3 असतील तर अँथ्रासिन. ओके, सो 2 बेन्झिन रिंग एकमेकांना अटॅच झाल्या तर त्याला काय म्हटलं जातं, नॅफ्थॅलिन. देन मॉर्फिनचं स्ट्रक्चर आहे, मॉर्फिनची सिमिलर आहे मॉर्फोलिन म्हणजे काय, जर बेन्झिन रिंगमध्ये अनसॅच्युरेटेड बेन्झिन रिंगमध्ये फर्स्ट पोझिशनला ऑक्सिजन आणि फोर्थ पोझिशनला नायट्रोजन विथ हायड्रोजन प्रेझेंट असेल तर त्या रिंगला काय म्हटलं जातं, मॉर्फोलिन म्हटलं जातं. देन 3 बेन्झिन रिंग अटॅच असतील एकमेकांना तर त्याला म्हटलं जातं अँथ्रासिन. अगेन 3 बेन्झिन रिंग एकमेकांना अटॅच असतील आणि मिडल रिंगच्या मध्ये जी रिंग आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन प्रेझेंट असेल तर तिला काय म्हटलं जातं, ॲक्रिडिन म्हटलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे की 3 मेंबर असलेल्या याचं नंबरिंग नीट लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो नंबरिंग स्टार्ट फ्रॉम जी पहिली रिंग आहे तिच्या वरच्या टॉपपासून चालू होतं, 1 2 3 4, आणि 5 कुठे जातो, तिसऱ्या रिंगच्या बॉटमला. 5 6 7 8 9 कुठे जातो, मिडल रिंगच्या टॉपला, आणि 10 येतो मिडल रिंगच्या बॉटमला. सो हे नंबरिंग जे आहे हे खूप आपल्याला काय आहे, महत्त्वाचं आहे. ॲक्रिडिनसाठी सुद्धा सेम, जर बेन्झिन रिंग 3 बेन्झिन रिंग अटॅच आहेत आणि तिसऱ्या पॉईंटला कोण आहे, नायट्रोजन आहे, तर तिला काय म्हटलं जातं, ॲक्रिडिन म्हटलं जातं. देन अगेन 3 बेन्झिन रिंग अटॅच, बट वन ऑफ द बेन्झिन रिंग अटॅच टू द टॉप ऑफ द मिडल रिंग. ओके, 3 बेन्झिन रिंग अटॅच आहेत पण तिसरी कुठं आहे, मिडलच्या टॉपला अटॅच झाले तर त्याला काय म्हटलं जातं, फिनॅन्थ्रासिन. ओके, और फिनॅन्थ्रिन म्हटलं जातं. ओके, सो फिनॅन्थ्रिनचं नंबरिंग कसं आहे, पहिली जी आहे ती च्या टॉपपासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, देन 10H फिनोथायाझिन म्हणजे काय, इथे जर आपण बघितलं तर ॲक्रिडिनची सिमिलर स्ट्रक्चर आहे, फक्त ॲक्रिडिनमधला एक डबल बॉन्ड रिमूव्ह होऊन तिथे सल्फर अटॅच झाला आहे 5व्या पोझिशनला, आणि 10 पोझिशनला नायट्रोजन विथ हायड्रोजन आहे. सो इट इज 10H फिनोथायाझिन. ओके, देन अगेन दिस इज अँथ्रासिन. देन
9H झॅन्थिन. 9H का? कारण 9 जवळचा डबल बॉन्ड काय आहे? कॅन्सल, रिमूव्ह झालेला आहे. सो झॅन्थिन सिमिलर स्ट्रक्चर टू अँथ्रासिन, फक्त मिडल रिंगमध्ये काय आहे? ऑक्सिजन अटॅच झालेला आहे आणि मधले डबल बॉन्ड रिमूव्ह झालेले आहेत. देन इंडोल. सो इंडोल इज द कॉम्बिनेशन ऑफ बेन्झिन रिंग अँड पायरोल रिंग. पायरोल रिंग म्हणजे काय? पायरोल रिंग कोणती? ही जी बाजूला अटॅच झालेली 5 मेंबर रिंग दिसते पहिल्या पोझिशनला, 5 मेंबर रिंगमध्ये पार्शली अनसॅच्युरेटेड आहे, एकच डबल बॉन्ड, आणि पहिल्या पोझिशनला नायट्रोजन आणि हायड्रोजन असेल तर तिला म्हटलं जातं पायरॉल. सो बेन्झिन आणि पायरॉलचं कॉम्बिनेशन म्हणजे कोणती रिंग? इंडोल रिंग. तिचं नंबरिंग बघा, नायट्रोजनपासून स्टार्ट करायचं, 1 2 3 4 5 6 7. देन इंडोलिन. इंडोलिन म्हणजे काय? बेन्झिन प्लस पायरोलिडाईन. ओके, सो तिचं स्ट्रक्चर कसं आहे? बेन्झिन रिंग आणि बाजूला पायरोलिडाईन रिंग. नंबरिंग 1 2 3 4 5 6 7. सो इंडोल बेन्झिन प्लस पायरोल. इंडोलिन बेन्झिन प्लस पायरोलिडाईन. देन बेन्झोफ्युरान. बेन्झिन प्लस फ्युरान रिंग. फ्युरान रिंग म्हणजे काय? ऑक्सिजन आणि त्याला बेसला 5 मेंबर रिंग आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन असणार. देन बेन्झोथायोफिन. बेन्झिन आणि थायोफिन रिंग. थायोफिन रिंग म्हणजे कोणती? दिस वन, बेन्झिन आणि तिला सल्फर असेल तर. ओके, सो इथं तुम्हाला कळलं 5 मेंबर पार्शली अनसॅच्युरेटेड, 5 मेंबर रिंग, एकच डबल बॉन्ड आणि नायट्रोजन हायड्रोजन असेल तर पायरॉल. 5 मेंबर रिंग कोणताही डबल बॉन्ड नाही म्हणजे सॅच्युरेटेड, आणि नायट्रोजन हायड्रोजन असेल तर पायरोलिडिन. आता इथे 5 मेंबर रिंग ऑक्सिजन आहे आणि एकच डबल बॉन्ड आहे तर ती फ्युरान. इथे 5 मेंबर रिंग सल्फर आहे आणि एकच डबल बॉन्ड आहे तर ती थायोफिन. सो बेन्झोफ्युरॉन कॉम्बिनेशन ऑफ बेन्झिन आणि फ्युरॉन. देन बेन्झिमिडाझोल. बेन्झिन आणि इमिडाझोलचं. इमिडाझोल आपण वरती बघितली, पहिल्या आणि तिसऱ्या पोझिशनला काय पाहिजे? नायट्रोजन पाहिजे. देन बेन्झऑक्सॅझोल. सेम, पहिल्या पोझिशनला ऑक्सिजन, तिसऱ्या पोझिशनला नायट्रोजन. सो बेन्झऑक्सॅझोल इज अ कॉम्बिनेशन ऑफ बेन्झिन अँड ऑक्सॅझोल रिंग. ओके, देन बेन्झ आयसॉक्सॅझोल. सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बेन्झिन अँड आयसॉक्सॅझोल. आयसॉक्सॅझोल म्हणजे काय? फर्स्ट पोझिशन ऑक्सिजन, सेकंड पोझिशन नायट्रोजन. देन बेन्झ आयसोथायाझोल. बेन्झिन अँड थायाझोलिन रिंग. फर्स्ट पोझिशन सल्फर, सेकंड पोझिशन नायट्रोजन. ओके, देन क्विनोलिन. ओके, क्विनोलिन रिंग मीन्स व्हॉट? कॉम्बिनेशन ऑफ 2 बेन्झिन रिंग. 2 बेन्झिन रिंगचं कॉम्बिनेशन. फक्त एका बेन्झिन रिंगमध्ये काय असणार? फर्स्ट पोझिशनला नायट्रोजन, तिला म्हटलं जातं क्विनोलिन. ओके, सो नंबरिंग स्टार्टेड फ्रॉम दिस नायट्रोजन मोलिक्यूल 1 2 3 4 5 6 7 8. देन आयसोक्विनोलिन. आयसोक्विनोलिन म्हणजे काय? सेकंड पोझिशनला नायट्रोजन, 2 बेन्झिन रिंग, दुसऱ्या रिंगच्या सेकंड पोझिशनला नायट्रोजन, तिचं सुद्धा नंबर लाईक दिस मॅनर. ओके, देन नेक्स्ट इज अ प्युरिन. 9H प्युरिन. प्युरिन रिंग म्हणजे काय? पायरिमिडिन आणि इमिडाझोलचं कॉम्बिनेशन. पायरिमिडिन रिंग कोणती असते? पहिल्या आणि तिसऱ्या पोझिशनला नायट्रोजन असतो आणि इकडे तिला इमिडाझोल रिंग अटॅच झालेली असते. तिचं नंबरिंग कुठून स्टार्ट होतं? बेन्झिन रिंगमधल्या और पायरिमिडिन रिंगमधल्या फर्स्ट नायट्रोजनपासून 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, देन काउमेरिन रिंग. ओके, काउमेरिन, दिस मोस्ट ऑफ ड्रग कंटेन दिस रिंग. ओके, सो काउमेरिन रिंग 2 बेन्झिन रिंग, अनदर 2 बेन्झिन रिंग असतात आणि बाजूच्या बेन्झिन रिंगमध्ये काय असतं? 2 ऑक्सिजन मोलिक्यूल. कुठे? पहिल्या आणि दुसऱ्या पोझिशनला. नंबरिंग कुठून? ऑक्सिजनपासून 1 2 3 4 5 6 7 8. ओके, देन आफ्टर काउमेरिन रिंग देर इज बार्बिचुरिक ॲसिड. बार्बिचुरिक ॲसिड. सो बार्बिचुरिक ॲसिड इज one of the important drug molecule. Okay, so barbituric acid means what? Barbituric acid contain 3 oxygen molecule, okay, and 2 nitrogen molecule. At first and third position 2 nitrogen molecule, second, fourth and sixth position 3 oxygen molecule. This compound is called as barbituric acid. Then hydantoin, again similar structure to barbituric acid, but it contain one, it is 5 member, and barbituric acid is a 6 member. So hydantoin contain 2 oxygen molecule at second and fourth position and 2 nitrogen molecule at first and third position. This is called as hydantoin or imidazolidine 2,4-dione. कारण ही काय? imidazolidine ring आहे. ओके, सॅच्युरेटेड विथ 2 नायट्रोजन ॲटम. सो इट इज कॉल्ड एज imidazolidine. आणि डायोन म्हणजे काय? 2 डबल बॉन्ड आहेत
ऑक्सिजनचे. ओके, कुठे दुसऱ्या आणि चौथ्या पोझिशन. सो इमिडाझोलिन 2,4-डायोन हे त्याचं आयुपॅक नॉमेनक्लेचर झालं की जे आपल्याला नंतर बघायचं. सो ही काही बेसिक स्ट्रक्चर आहेत की जे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायला लागणार आहेत. ॲक्रिडिन, नॅफ्थॅलिन असतील, पायराझोल असेल, पायरिमिडिन असेल, ही सगळी स्ट्रक्चर आपल्याला काय करायचे आहेत, नीट लक्षात ठेवायचे आहेत. आणि केमिस्ट्रीमध्ये जर स्ट्रक्चर नीट लक्षात ठेवायचे असतील तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या स्ट्रक्चरची डेली प्रॅक्टिस केली गेली पाहिजे. ओके, सो तुम्ही मी नोट्स पाठवेन, त्या नोट्समधल्या स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करा आणि जी असाइनमेंट देईन ती कंप्लीट करा. थँक्यू. आणि जर काही क्युरी असतील तर समजलं नसेल काही तर मला नक्की विचारा, आपण त्या सॉल्व करूया. थँक्यू. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू व्हेरी मच.